तर गुड मॉर्निंग मंडळी. तर सगळेजण मला खूप विचारायचे, की "तू क्रोचेटचे किचन्स, क्लिप्स कसं बनवतेस? आम्हाला पण शिकायचं आहे आणि आम्ही YouTubeला पाहतोय, पण सगळे इंग्लिश आणि हिंदीमध्ये व्हिडिओ आहेत. ते आम्हाला एवढं काही समजत नाही. डबल क्रोचेट काय आहे? सिंगल क्रोचेट काय आहे? किंवा हे कसं करायचं? काय करायचं? तर आम्हाला एवढं काही समजत नाही." तर आता त्यासाठी एक ऑप्शन म्हणून मी स्टार्ट करते क्रोचेटचं YouTube चॅनल, की आता यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये सगळं एक्सप्लेन करणार आहे. ज्याच्यामुळे तुमचे काही डाउट्स असतील, काही वगैरे असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आपण स्टार्ट करतोय बेसिक गोष्टीपासून, की सगळ्यात पहिला जो पाया म्हणतात ना, पाया भक्कम असला की सगळं ठीक होतं पुढे. तर त्यासाठी आपण पहिला थोडासा आपला पाया भक्कम करून घेऊया. क्रोचेट करणं ही काही अवघड गोष्ट नाहीये, खूप सोपी गोष्ट आहे. पण लक्षपूर्वक करावी लागते, फक्त एवढंच. आता ह्याच्यामध्ये आपण बेसिकमध्ये काय आपल्याकडे मटेरियल पाहिजे. तर मटेरियलमध्ये तुम्हाला पहिला एक तर धागा पाहिजे. हा धागा आहे, कोणत्या पण नॉवेल्टी शॉपमध्ये भेटून जाईल. ₹10 धागा आहे फक्त. बिगिनर आहात, नवीन स्टार्ट करताय, पहिलं इथूनच सुरुवात करा, की आपण एक छोटं घेऊया धागा ₹10 ₹20 घ्या. ठीक आहे. इथूनच स्टार्ट करा, कारण की इन फ्युचर असं पण खूप लोकांचं होतं, ते खूप सारं मटेरियल घेतात एक साथ आणि मग नंतर सोडून देतात. मग त्यांना असं वाटतं, "अरे उगाच घेतलं मी, माझा धागा वेस्ट झाला, हे झालं, ते झालं." जर स्टार्टिंगसाठी तुम्ही हे घ्या. तुम्ही जर माझ्यासोबत शिकताय, तर नक्कीच तुम्हाला क्रोचेट येणार, ह्याच्याबद्दल काही वाद नाही. पण तरी पण मी सजेस्ट करेल, की पहिलं तुम्ही बेसिक करताय, तर बेसिकपासूनच स्टार्ट करा. आणि माझ्याकडे एवढे सगळे नीडल्स आहेत, तर तुम्ही त्यासाठी घाबरू नका. हे नीडल्स मोस्टली नॉवेल्टी शॉपमध्ये नाही भेटत. तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करावे लागतील. Mishoवर जर तुम्ही टाकलं, की क्रोचेट किट म्हणून, तर असं पूर्ण एक किट तुम्हाला तिथे भेटून जाईल, की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नीडल्स वगैरे किंवा ह्या पिन्स वगैरे आहेत, ते सगळं भेटणार. आणि जर तुम्ही नॉवेल्टी शॉपमध्ये गेलात, तर जसं हे लोखंडी भाग आहे, तसं एक पूर्ण लोखंडी नीडल तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये फक्त हा होल्डर राहणार नाही, पण तोही नीडल आपल्याला चालेल. फक्त एवढं बघायचं, की जो नीडल आहे, तो आपल्याला बरोबर ह्या धाग्यामध्ये घेता आला पाहिजे. म्हणजे ह्याच्यासाठी हा ॲडजस्टेबल राहायला पाहिजे आपल्याला सुई फिरवायला. आता जर मी ह्याच्यासाठी हा नीडल यूज केला, तर बघा माझी नीडल्स बाहेर उडतीये, तर ते इम्परफेक्ट होतंय माझ्यासाठी. तर ते तुम्हाला बघायचं आहे, की कोणती नीडल आपल्या धाग्यासाठी युजफुल आहे. तुम्हाला कोणत्या नीडलने काम करणं परफेक्ट होतंय. तर त्यासाठी मी ह्या धाग्यासाठी फक्त मी ही नीडल वापरते. कारण की याच्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे आणि ह्याच्यासाठी मला जास्त मेहनत करावी नाही लागत आहे त्याच्यामुळे. तर ह्या नीडल्स इन फ्युचर मी वापरते बॅग्स वगैरे विणण्यासाठी किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारची पण वूलन असतात, तर त्यासाठी मी ह्या निडलचा यूज करते. तर आता सध्यासाठी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ही निडल. तुम्हाला लोखंडी निडल पण भेटू शकते, तुम्ही तीही वापरू शकता. आता नेक्स्ट मला इथे सुई आहे. ही सुई काय काम करते? जेव्हा आपण एखादं क्रोचेट विणतो, तेव्हा आपल्याकडे धागे उरतात साईडला. असा इथे धागा उरणार. मग तो धागा ॲडजस्ट करण्यासाठी ह्या सुया असतात. कारण की नॉर्मल सुई ह्या धाग्यांमध्ये बसत नाही. तुम्ही ट्राय केलंच असेल. तर इथे बघा ह्याचा स्पेस एवढा मोठा दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये धागा ऑटोमॅटिक आतमध्ये जायला त्रास नाही करत आणि तुम्ही ह्या सुयाच्या इझीने धागा लपवू शकता. तर त्यासाठी ह्या सुया दिलेल्या आहेत. आणि हे आहेत पिन्स. क्रोचेट जेव्हा आपण करतो ना, तेव्हा प्रत्येक टाका हा आपल्याला मोजावा लागतो. तर तो मोजताना मिस्टेक नको व्हायला. म्हणून ह्या पिन्स दिलेल्या असतात, की तुम्ही समजा पहिल्या टाक्याला ही पिन लावली, तर तुम्ही जेव्हा तो राउंड कंप्लीट करून येताय, तर तुम्हाला काही कन्फ्युजन होतं, की पहिला टाका कोणता होता? तर ते इझिली लक्षात ठेवण्यासाठी ह्या पिन्स आहेत. तर तुम्ही त्या पिन्स लावू शकता, ज्याने की सगळं इझी होतं. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ह्या 2चा पण यूज नसू शकतो. पण तुमच्यासाठी आता मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे तो सीझर, नीडल आणि धागा. बिगिनरसाठी ही 3 गोष्टी तुमच्याकडे आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये ट्राय करू शकता. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही कंटिन्यू पण करू शकता. तर आपण स्टार्ट करूया आता. चला. तर आपल्याला पहिलं टाकायची स्लिप नॉट. इंग्रजी वर्ड यूज करतेय कारण की तुम्हाला जर दुसरे व्हिडिओज बघायचे असतील हिंदी, इंग्रजीमधले, तर तेव्हा तुम्हाला ते कामी येईल, की स्लिप नॉट काय आहे, डबल क्रोचेट काय आहे, सिंगल क्रोचेट काय आहे. तर म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बघून आपण ते बनवू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला सगळं नॉलेज हे इंग्रजी वर्डमधूनच देते. कारण की ते इंग्रजीवाले लोकं, हिंदीवाले लोकं आपल्यासारखी साखळी, 2 साखळी, 3 साखळी असे वर्ड यूज करत नाहीत. तर तुमच्यासाठी बेटर आहे, की तुम्ही ते इंग्लिश वर्डच अडॉप्ट करून घ्या. तर आता आपल्याला स्लिप नॉट बनवायची आहे. स्लिप नॉट कशासाठी? तर हा धागा या सुईमध्ये गुंतवण्यासाठी. तर मी ह्याला राउंड केलं बघा असं. नॉर्मल राउंड केलंय, काही नाही. नॉर्मल राउंड. ठीक आहे. हा जो धागा आहे, तो ह्याच्या आतमधून काढून घेतला. बघा. झालं. ही आपली स्लिप नॉट झाली. मी हे सुईमध्ये टाकून ओढून घेऊ शकते. तर बघा, ओढली. सोपी पद्धत आहे एकदम. परत एकदा दाखवते. राउंड केला. इथे हा धागा वरतून फक्त खाली ओढला. सगळ्यात सोपी पद्धत आहे ही स्लिप नॉटची. आणि खूप जण वेगवेगळ्या 2-3 पद्धती दाखवतात, पण त्यातली ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याला दोन्ही साइडनी पुल करसाल ना, तेव्हा ते सुटून पण जाते.
मग ह्याच्यात गाठबीट पडायचा काही विषय येत नाही. तर नॉर्मल आपण अशी स्लिप नॉट लावून घेऊया. आणि ह्याचा विचार नका करू की लास्टला धागा किती वाया जातोय. हे असं धागा जरी राहिला तरी तो आपण नंतर ऍडजस्ट करू शकतो, किंवा राहिला तरी चांगलाच आहे, तुम्हाला नंतर तो ऍडजस्ट करता येईल. आली तर साखळी बनवण्यासाठी तुम्हाला हे बघा असा धागा ओढायचा आहे, असा पकडायचा आहे आणि आतमध्ये ओढायचा आहे. ठीक आहे, धागा पकडायचा असा आणि आतमध्ये ओढायचा आहे. तर ही आपली झाली साखळी, आणि इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात चेन. बघा अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. ओढायचा आहे, असा ओढायचा आतमध्ये. तुम्ही स्लो मोशन करून पण हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, आता 3 साखळ्या झाल्यात आपल्या, 4 आणि 5. तर ह्या झाल्या आपल्या 5 साखळ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 6, 7, 8, 9, 10 ह्या झाल्या माझ्या 10 साखळ्या. प्रत्येक साखळी तुम्हाला मोजावी लागते. ज्यावेळेस तुम्हाला अशी काही बो वगैरे बनवायची असतात त्यावेळेस इथे 63 साखळ्या वापरल्या जातात ह्या बोसाठी. बाकीच्या बोसाठी वेगवेगळ्या, म्हणजे जसं आपली साईज असेल तशा आपल्या साखळ्या वाढतात, तसं आपलं काम वाढतं, अशातला भाग आहे. तर जेव्हा तुम्ही साखळी टाईट करता ना, तेव्हा समजा तुम्ही जर टाईट केली तर पहिल्या साखळीमध्ये तुम्ही जेव्हा वर्क करताय त्याच्यामध्ये सुई घालायला जाताय तेव्हा ती टाईट असणार ना, मग तुमची सुई आतमध्ये नीट जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला यूज करायचे मीडियम, जेवढा हात नॉर्मल आपला पकडता येईल तेवढा पकडायचा. जास्त टाईट नाही, जास्त लूज नाही. लूज केलं तर काय होणार, सुई तर आतमध्ये जाईल पण हा जो खालचा भाग आहे ना हा असा तरंगणार, ह्याचं राऊंड 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 असे बाहेर निघणार, मग ते तुमचं वर्क खराब दिसणार. मग त्याच्यामुळे मीडियम साखळ्या ट्राय करा बनवायचं. आणि आता इथे मी बनवून घेतल्यात 20 साखळ्या. ठीक आहे, ही आपली साखळी झाली. तर तुम्ही पहिले साखळी ट्राय करा, आणि साखळीसोबत सेकंड साखळीची स्टेप आहे डबल क्रोचेट किंवा सिंगल क्रोचेट. तर डबल क्रोचेट आणि सिंगल क्रोचेट आपण शिकणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, की कसं बनवायचं काय. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही ट्राय केलं तर कसं तुम्हाला काय वाटलं, किंवा अजून तुम्हाला काय तुमच्या क्वेश्चन आहेत ते सगळं मी तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.